अहो, आज खूप भूक लागली आहे का तुम्हाला? का? नाही, आधीच पानावर येऊन बसलात म्हणून म्हणलं. तुम्हाला काही त्रास आहे का? नाही, मला कसला त्रास. जेवायला वाढायचं तर आहेच. अरे नचिकेत, बस तुला पण ताट वाढू ना. या शोर, तुला भूक लागलं. थांब जरा. What happened, Appa? आज काय काय जेवणार आहेस ते आधी सांग. केला ते सगळं. पोळी, राईस, भाजी, whatever. सुनबाई, आज कोणते कोणते पदार्थ केलेत? आमटी, कोकमाचं सार, काकडीची कोशिंबीर. अप्पा, आळूची पातळ भाजी आणि भेंडीची सुकी भाजी. आणि गोड काही आहे की नाही? का तेही केलेलं नाही आज? शिकरण आहे अप्पा. शिकरण. हो. या सगळ्या पदार्थांचे 380 रुपये जेवायच्या आधी द्यायचे आणि मग जेवायला सुरुवात करायची. Appa, but every day तुम्ही जेवण नंतर मानी घेता, right? आज आधी द्यायचे. Appa, this was the rule that आधी जेवण then मानी. नियम बदलला आजपासून. Fine. आता काय झालं आपा? फक्त 10च्या नोटा लागतील. Why? आजपासून हा नवीन नियम आहे. जेवायच्या आधी पैसे द्यायचे आणि 10-10च्याच नोटा फक्त स्वीकारल्या जातील. आपा, हे डिसाइडेड नव्हता. मी ठरवलं आता, आजपासून. अहो पण मध्ये कुणीही काहीही बोलू नका. आपा, 10 रुपये नोट्स नाही माझ्याकडे. मग जेवू नकोस. आणि हे बघा, यांनी 10च्या नोटा दिल्याशिवाय याला कोणीही जेवायला वाढायचं नाही. हो हो कळलंय का? हो हो. मला जेवायला वाढा. हो हो अप्पा. हा. पाच, 6, 7, 8, 9, 10, 11. हा. अगं बाई, तू आहेस. घाबरली ग मी. 11 मानसी आहे बघा. 11 नोटा आहेत ह्या, पण अजून लागतील 10च्या नोटा. या माझ्याकडे 4 आहेत. अगं बाई, हे बरं झालं. म्हणजे ह्या 11 आणि हे 4 म्हणजे मिळून झाले 150. अगं पण 150 पण कमीच पडतील ग त्याला. वहिनी, मी नेमके ना सगळे सुट्टे पैसे सकाळीच रिक्षावाल्याला दिले. काय तुकाच दिले मी. हो ना. ए ह्या घा ग, माझ्याकडे 3 आहेत. अगं बाई, हे बरं झालं. हा. पण आई, 180च झाले. हेही कमी पडतील हो त्याला. हो ना. आप्पा ना प्रत्येक पदार्थाचे खूप पैसे घेतात. आणि असे दोन्ही वेळच्या जेवणाचे तो 10-10च्या नोटा देत राहिला ना, तर खूप नोटा लागतील ना त्याला. हो ना. बघितलंस ना कसा नियम बदलला अचानक ते. असे स्वतःला पाहिजे तसे नियम बदलत असतात आणि बाकी सगळ्यांनी त्यांचे नियम पाळायचे. मला ना नचिकेत म्हणतोय तेच पटते. काय ग? आप्पा ना खरंच स्वतःप्रमाणे नियम बदलतात. त्यात काहीच शंका नाही ग. ते जाऊ दे, आता ह्या 10च्या नोटा कुठून आणायच्या त्याचा विचार करा. हो ना, काहीतरी करावंच लागेल. आई, मी सदाला सांगू का दुकानातून 10च्या नोटा आणायला? अगं काय बोलतेस मानसी, सदा घरी आल्यावर हे त्याच्याकडे चौकशा नाही का करणार? अगं बाई हो, नको नको, त्याला नाही सांगता येणार हे काम. नको. मग काय करायचं आता? विचार करा विचार करा.
आई मी यांना सांगू का बँकेतून 10-10च्या नोटा घेऊन यायला? हो जा, त्याला दूरध्वनी कर आणि हे ऐकणार नाही ते बघ. आई हे काय वेगळं सांगायला नको. मी पण असं करते, मी पण यांना सांगते दुकानातून येताना 10-10च्या नोटा घेऊन या रात्री. हो 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 सांग सांग, नक्की सांग. मी त्या नचिकेतचा असा छळ होऊ देणार नाही. अजून कसा नाही आला शैलेश? हो ना, यांना पण उशीरच झाला नाही दुकान बंद करून यायला. नाही हल्ली ना वागळे चौकात खूप वाहतुकीची कोंडी असते, तिकडेच अडकले असतील. हो पण 10च्या नोटा नाही आणल्या तर नचिकेतला जेवायला नाही मिळणार ग. आजी अगं दिवसभर काही खाल्लं नाहीये त्यांनी. माहितीये मला, तुझे आप्पा काय असतील, एवढा हट्टी आहे हा. आई एकदा 10च्या नोटा मिळाल्या ना की त्याला पोटभर जेवायला वाढूया. खाऊ दे पोटभर. नाही हो हो आले भाऊजी आले. काय चाललंय? अहो आणलेत का तुम्ही 10च्या नोटा? द्या 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 भाऊजी. हो हो आणल्यात, पण असा घेराव का घातलाय? हे घ्या. आई बरं झालं बाई. खूप उशीर झाला बाबा, वाहतुकीच्या कोंडीत खूप उशीर झाला. आलात ना तुम्ही पण द्या ना 10च्या नोटा. द्या 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 लवकर. अगं काय हे, नवऱ्याला आल्या आल्या पाणी विचारायचं सोडून तू नोटा विचारतेस? तसं नाही हो, पण 10च्या नोटा मिळाल्या ना तर नचिकेतला जेवायला मिळेल. हो आप्पांनी नवीन नियम काढलाय. काय आज? कधी? अचानक? अरे त्यांचं सगळं अचानकच असतं रे. पण आहेत कुठे आप्पा? नेहमीसारखं जेवण खाऊन वर जाऊन बसलेत आणि आम्हाला दम दिलाय. कसला दम? 10च्या नोटा मिळाल्याशिवाय नचिकेतला जेवायला वाढायचं नाही. हा? आणि त्यांना खात्री आहे घरात 10च्या नोटा नाहीये. आणि नव्हत्या पण फार, म्हणून तर तुम्हाला दोघांना सांगितलं ना घेऊन या म्हणून. पण मग दिवसभर काय केलं नचिकेतने? नाही जेवले, उपाशीच आहेत. अरे मग ह्या नोटा द्या त्याला. हो हो लगेच देऊन टाकूया. पण तो घेणार नाही नोटा, मोठा स्वाभिमानी आहे ना. हो नाही ऐकणार ते. मग आता काय करायचं? मी एक काम करते, मी त्यांना बोलावून आणते, तुम्ही सगळे मिळून त्यांची समजूत काढा. तू त्याला बोलव, मी हे झोपलेत का बघते. हो हं? नचिकेत, नचिकेत. या आज चला, तुम्हाला बोलवलंय. कोणी? अँड फॉर व्हॉट? मला माहित नाही. रिअली? साई कारच माहित नाही तुला? हो खरंच. ऑलराईट, मला माहिती सगळ्यांनी का बोलावलं. का? बिकॉज दे वॉन्ट टू हेल्प मी. नको मला त्यांचा हेल्प. वाटलंच होतं मला, तुम्ही काही हट्ट सोडणार नाही. हट्ट? यू मीन स्टबर्न? स्टबर्न नाही मी साई. प्रिन्सिपल्स ते जसं आपांचं आहे तसं माझा पण आहे. सोडणार कसा? का अडून बसलाय तुम्ही सुद्धा? सुद्धा? सो दॅट मीन्स यू थिंक आपा ऑल्सो असा अडून बसला, राईट? असं नाही म्हणाले मी. देन यू थिंक दॅट मी आपांसारखा बिहेव करतो. साहेब मी आपा नाही. दॅट इज अ बिग डिफरन्स. ते समोरच्या पर्सनला बोलायचा चान्स नाही देत, मी देतो. हो ना, मग आज चला आणि त्या सगळ्यांना बोलायची संधी द्या. या शुअर देणार. आणि खाऊन घ्या काहीतरी. साई काळजी वाटते, राईट? आता कोणी दिवसभर उपाशी राहिल्यावर काळजी वाटणारच ना. काय हो, ओ काय म्हणताय तुमचं ते कांगारू? कशी त्याची बोलती बंद केली का नाही? हा हो हो. मला धडा शिकवणार होता तो काल जमिनीतनं वर आलेला पोरगा. आता कळेल त्याला आप्पा केतकरांच्या विरोधात गेल्यानंतर काय किंमत मोजावी लागते ते. हो हो. काय हो? तुम्हाला फारच दुःख झालेलं दिसतंय. नाही आज गप्प गप्प आहात.
अहो मला खूप झोप आली आहे. हो का? झोपा मग. आज अगदी शांत झोप लागेल तुम्हाला. म्हणजे? पोटभर जेवण झालंय ना, हो आता अगदी सुखा समाधानाने झोपाल. हो, मी तर सुखी आहेच, पण त्यापेक्षा जास्त आज समाधानी आहे. असणारच. हा? हा. अहो झोप येत नाहीये का तुम्हाला? जायफळ उगाळून आणू का थोडं? तुम्हीच घ्या, मला नाही लागत हे असलं काही. बस बस. नो नो नो, यू सिट. सिट. बोला, काय बोलायचं? अरे बोलायचं काय, आम्ही सगळ्यांनी मिळून तुझ्यासाठी 10 रुपयाच्या नोटा जमा केल्यात. आता जेवून घे बाबा. हो, सकाळपासून काहीच खाल्लं नाहीयेस तू. या ठेव आणि खायचं तेवढं खा. आणि आप्पा सुद्धा ना झोपलेत, त्यामुळे तुला आता काळजीचं काहीही कारण नाही. निश्चिंत मनाने जेवून घे. नो, नाही खाणार मी. आणि मानी पण घेणार नाही. अरे पण का? स्ट्रॉंग आहे ना मी. चुकला माझा मानून. 10 रुपये नोट्स नाही माझ्याकडे, सो इट्स माय मिस्टेक. या घरामध्ये देयर इज ओनली वन पर्सन हु इज राईट, आप्पा. सडनली त्यांनी रूल अनाउन्स केलं दॅट खायचा पैसे द्यायचा म्हणून. बट स्टील ही इज राईट. देन त्यांनी रूल चेंज केला दॅट आधी पैसे द्यायचा देन खायला मिळणार. बट स्टील ही इज राईट. अँड नाव त्यांनी अगेन रूल चेंज केला दॅट ओनली 10 रुपये नोट्स पाहिजे. बट आफ्टर एव्हरीथिंग ही इज राईट. मी चुकला, राईट? अरे आम्ही एवढं करतोय तुझ्यासाठी आणि तू आम्हालाच ऐकवतोयस. मी काय चुकीचा बोलतो का देवकी? अरे पण तू चुकतोयस असं आमचं कुणाचंच म्हणणं नाहीये. म्हणूनच तर आम्ही तुला मदत करायला तयार झालो ना. हो ना. ऑलराईट, मी चूक नाही. आणि चूक कोण? आप्पा. आप्पा इज अ मॅन ऑफ प्रिन्सिपल्स. तत्व, राईट साई तत्व आहे त्यांचं. सो ते कधी चुकत नाही. अँड मी त्यांच्यासमोर आय एम कम्प्लिटली रॉंग इच अँड एव्हरी टाइम. ते ना आहे परमिशन्स रूल चेंज करायचं, नॉट मी. वाय? अरे नचिकेत, कशाला उगाच वाद वाढवतोस? नोटा घे आणि संपवून टाक ना विषय. हो, संपवणार आहे मी. बट फर्स्ट टेल मी वन थिंग. काय? आपांचं बिहेवियर, ते जे वागतात, राईट आहे का रॉंग आहे? नचिकेत, अरे वन वर्ड काकू, वन वर्ड. त्यांचं बिहेवियर चुकीचं आहे का बरोबर आहे? ईश्वरा, आप्पा कधीच चुकत नाही. बिफोर टेलिंग मी एनिथिंग, तुम्ही सांगा दॅट आपांचं बिहेवियर राईट आहे का रॉंग आहे? अरे ते माझे वडील आहेत, ते कसे चुकीचे असू शकतील? मायकल, हे बघ, आप्पा जे काही वागतायत ते चुकीचं आहे असं मला नाही वाटत. हो, मलाही नाही. हे नाही चुकणार. हो, आप्पा बरोबरच आहेत. ऑलराईट, ऑलराईट, ऑलराईट.
रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाऊ शकलं असतं मी. इनफॅक्ट ऑनलाईन ऑर्डरिंग सुद्धा करू शकलं असतं, बट आय डिडंट. नाही केलं. एक घरचं सगळं रूल्स फॉलो केलं. स्टील आय एम रॉंग. आपाच बरोबर आहे. ऑलराईट, झोपा सगळे. गुड नाईट. अरे गुड नाईट. मला असं वाटतं तुम्ही गुड नाईट साई. नचिकेत, हे काय? सकाळपासून काही पोटात नाहीये तुमच्या. थोडं दूध पिऊन घ्या. हा? ते कानावरचं काढा आधी. मी काय सांगते ते नीट ऐका. आप्पा जे काही वागतायत ते चुकीचंच आहे. झालं ना समाधान? हेच ऐकून बरं वाटणार होतं ना तुम्हाला? दूध पिऊन घ्या आणि शांत बसा. आम्हाला त्रास देऊ नका आणि तुम्ही त्रास करून घेऊ नका. साई, मी मुद्दाम नाही करत काय पण. मुद्दाम नाही तर काय मग? साई, मी हे सगळं करतो बिकॉज एक मुलगी आवडते मला, तिच्यासाठी करतो. इनफॅक्ट आय टोल्ड यू राईट, मी इथे थांबलो बिकॉज ती मुलगीसाठी. हो, पण त्या मुलीचा या घराशी काय संबंध आहे? हे सगळं काय, मला काहीच कळत नाहीये. साई, यू थिंक दॅट ती मुलगी रिचा आहे. तसं नाही, रिचा नाही ती मुलगी. ती मुलगी रिचा नाही. नो. हे काय? नको मला. साई, वट एव्हर आय सेड बिफोर, ते तुला खरंच ॲग्री असेल तू, देन मी हॅपी ना. हो, पण मला पटलंच पाहिजे. असा हट्ट का करताय तुम्ही? साई, नचिकेत, अरे काहीतरी खाऊन घे रे बाळा. दिवसभर तू उपाशी आहेस या विचाराने झोप लागली नाही अरे आम्हाला. आप्पा चुकतायत. तुझ्यावर अन्याय करतायत. माझं इगो सॅटिस्फाय नाही करायचं मला हे सगळं ऐकून. मग काय म्हणणं आहे तुमचं? इफ यू ऑल थिंक दॅट आपांचा बिहेवियर रॉंग आहे, आणि तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे. अरे तू असं आम्हाला धर्मसंकटात नको टाकूस रे. नो नो, सिरियसली. नाही तुम्हाला आवडत त्यांचं बिहेवियर, देन सांगा नाही आवडत, चुकीचं आहे असं बोला. ईश्वरा, कुसुम, हे कसं शक्य आहे? हे तुम्ही करणार, देन मी तुमचं ऐकणार. पॉसिबल आय विल ईट, अदरवाइज मी नाही खाणार. तुम्ही डिसाईड करा. इट्स अप टू यू.